नगरीमध्ये मुख्यमंत्री स्वतः एका वाहनावरती उभे होते आणि त्यानंतर त्यांच्या आजूबाजूला सगळेच मंत्री असतील, नेते असतील हे देखील होते आणि हा सगळा ताफा जो आहे तो आता मंदिराच्या दिशेने गेलेला आहे। विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अगदी मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लागून अयोध्या नगरीमध्ये आहेत आणि चौकामध्ये जे होर्डिंग आपल्याला पाहायला मिळत आहे, ह्या होर्डिंगवरती भारतीय जनता पार्टीच्या इथल्या स्थानिक नेत्यांचे फोटो आहेत, तिथल्या स्थानिक मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हे स्वागत केलं जात आहे। त्या मंत्र्यांकडनं होर्डिंग लावण्यात आलेले आहे एकनाथ शिंदेच्या स्वागताचे। मात्र हे सगळे होर्डिंग जर आपण बघितले तर या होर्डिंगवर केवळ एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेचे फोटो जरी असले तरी देवेंद्र फडणवीसांचा फारसा उल्लेख कुठेही होर्डिंगवरती या अयोध्येमध्ये पाहायला मिळाला नसला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सुरुवातीपासून आहे, आता देखील आहे आणि आता देखील मंदिरामध्ये ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत दर्शनासाठी जाणार आहे। आणि एकूणच जर आपण बघितलं तर एक हिंदुत्वाचा अजेंडा जो आहे तो दिला गेलेला आहे। यापूर्वी आपण बघितलं होतं 10 महिन्यापूर्वी ज्यावेळेला हा बंड झाला त्याच्या अगदी 10 महिने अगोदर याच अयोध्येमधून उद्धव ठाकरे हे या ठिकाणी आले होते, त्यांनी शरयू नदीची आरती केली होती आणि भाजपाला एक थेट आव्हान महाराष्ट्राच्या बाहेर पडून हिंदुत्वाच्या माध्यमातून दिलं होतं। मात्र हिंदुत्वावरती आपलाच कसा पद्धतीचा होल्ड आहे, हिंदुत्व हे भारतीय जनता पार्टीचा कसा अजेंडा आहे हे दाखवण्यासाठी एकनाथ शिंदेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने एक मोठा डाव साधला आणि एक यशस्वी डाव जो आहे तो भाजपला करता आलेला आहे। असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण त्या सगळ्या दौऱ्यामध्ये भाजपच्या नेत्यांची एक मोठी ताकद जी आहे ती एकनाथ शिंदेना नेत्यांना पाहायला मिळते। एकनाथ शिंदेच्या सोबत अनेक लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार हे देखील आहे। वादळ काजत त्यांचं अयोध्या शहरामधून स्वागत करण्यात आले, चौकामध्ये फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली, ठिकठिकाणी हार घालण्यात आले। ही ताकद एकनाथ शिंदेची किंवा शिवसेनेची नाहीये, तर उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये जाऊन इतकं मोठं शक्ती प्रदर्शन जर करायचं असेल तर निश्चितपणे त्याला भारतीय जनता पार्टीची ताकद देणं अपेक्षित होतं आणि याच भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवर एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते अयोध्येमध्ये एकनाथ शिंदे आणि या सगळ्या नेत्यांनी केलेलं आहे आणि निश्चितपणे ते या शक्ती प्रदर्शन करण्यामध्ये तरी यशस्वी झालेले आहे। लक्ष्मण, गेल्या काही दिवसामध्ये ज्या प्रकारची वेगवेगळी यात्रा काढली गेली, निर्णय घेतले गेले, विशेषतः छत्रपती संभाजीनगरचं नामकरण असेल, नामांतर असेल, त्यानंतर धाराशिवचं नामांतर असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवर सावरकर गौरव यात्रा काढली गेली आणि त्यानंतर आता अयोध्या हा दौरा। एकनाथ शिंदेनी हे स्पष्ट केलेलं आहे का की त्यांची शिवसेना ही अधिक प्रखर हिंदुत्ववादी होत जाणार आहे? त्याचे हे संकेत मिळत आहेत का आजच्या दौऱ्यातून? विलास, आपण म्हटलं अगदी तसंच आहे की एक प्रखर हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन एकनाथ शिंदे आता पुढे येऊ पाहत आहे आणि त्यांना मोठी ताकद विलास यामध्ये आहे ती म्हणजे भारतीय जनता पार्टीची। कारण भारतीय जनता पार्टीला आपला जो हिंदुत्व वोटिंगवरती, जो हिंदुत्वाचा मतदारांवरती जो प्रभाव पाहिजे होता शेवटच्या क्षणापर्यंतचा, तो प्रभाव त्यांना जिवंत ठेवायचा आहे आणि त्यासाठी कुठल्याच दुसऱ्या पक्षाला हिंदुत्ववादी अशा पद्धतीचा एक टॅक्स जो आहे तो भाजपला लागू द्यायचा नाहीये। कुठेतरी मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी अयोध्येत येऊन शरयू नदीची आरती केली, हिंदुत्वाचा जागर केला, हिंदुत्वाचा नारा दिला आणि एक मोठं शक्ती प्रदर्शन हिंदुत्वाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला। त्यालाच शह देण्यासाठी म्हणून अशा पद्धतीची व्यूहरचना जी आहे ती भाजपकडून आखली जाते। यापूर्वी आपण बघितलं की सावरकर गौरव यात्रा राज्यभर काढण्यात आल्या, तो देखील हिंदुत्ववाद्यांचा दृष्टीने अतिशय महत्वाचा, आस्थेचा आणि भावनेचा विषय होता सावरकर। अगदी त्याच मुद्द्याला धरून पुढे कुठे सावरकरांच्या यात्रेचा सगळा गवगवा शांत होत नाही, तोच पुन्हा एकदा लागलीच अयोध्येचा दौरा आयोजित करण्यात आला आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन एकनाथ शिंदेंना पाठबळ दिलं गेलं आणि कुठेतरी शिवसेना अर्थात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कुठेतरी बाजूला करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो। याचंच कारण आहे की उद्धव ठाकरे कुठेतरी हिंदुत्वाचा मुद्दा, अजेंडा जो आहे तो पुढे रेटून नेत होते किंवा ते पुढे येऊ पाहत होते। दर्शन घेणार आहे। रुको गाड़ी का नंबर है ना अपना। सर क्या नहीं करते, आज रामलला का दर्शन करने जा रहे हैं अंदर। क्या हुआ? एक मिनट दर्शन के लिए आए हैं कि
किस तरीके से प्रभु राम के आशीर्वाद की अपेक्षा है? तर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आता रामलल्लाचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर जे भव्य राम मंदिराची उभारणी केली जाते त्याची सुद्धा त्यांनी पाहणी केलेली आहे। आज दिवसभर अयोध्येमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन लेकिन आप लोगों के इस दौरे को लेकर क्रिटिसिज्म भी खूब बहुत सारा हो रहा है महाराष्ट्र के भीतर कि वहां पर जिस तरीके से हो रहा है। अरे मुझे लगता है कि विरोधियों को कुछ काम अभी बचा नहीं है और ये जो लोग है, इतना जो विश्वास है, इतना जो उत्साह है, वो देख के ही जो है मुझे लगता है कि 2-3 दिन तक तो सो नहीं पाएंगे। बिल्कुल जिस तरीके से यहाँ श्रीकांत शिंदे कह रहे हैं कि अंदर नहीं जाने को दिया जा रहा है, सर रोक दिया है। अरे कुछ रोक नहीं है। तर ज्या प्रकारचा सगळा पाठिंबा मिळालेला आहे या संपूर्ण यात्रेला किंवा दौऱ्याला ते पाहता विरोधकांची झोप उडणार आहे अशा प्रकारचं वक्तव्य हे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेलं आहे। आणि आरोप प्रत्यारोपांच्या एका बाजूला फैरी झडत असताना एका बाजूला खासदार संजय राऊत यांनी सकाळीच शिवसेनेवरती टीकेची झोड उठवलेली असताना आता त्यांच्याकडून सुद्धा जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे। पण आता अयोध्येच्या रस्त्यावरती ज्या प्रकारचं शक्ती प्रदर्शन आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजपच्या नेतृत्वाने केलेलं आहे ते पाहता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढच्या काळात हिंदुत्वाची ही प्रखर भूमिका अधिक पुढे रेटण्याचा प्रयत्न निश्चितपणे दिसतोय। आणि या सगळ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या समोर अनेक आव्हानं निर्माण होऊ शकतात, कारण जर शिवसेनेनं अशा प्रकारे आक्रमक अजेंडा आपला पुढे रेटला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असलेल्या आणि काहीशा मवाळ झालेल्या शिवसेनेला अधिक आक्रमक हिंदुत्वाची धार देणं हे ठाकरेंना शक्य होणार आहे का आणि ठाकरेंची शिवसेना ही अधिक प्रखर हिंदुत्वादी होणार आहे का हे पाहणं अधिक औत्सुक्याचं ठरणार आहे। सगळे राम भक्त रस्त्यावर स्वागताला आले, त्यांचा खूप मनापासून आभार। अयोध्येवासींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे, जोरदार स्वागत करते तुमचे। मी त्यांना मनापासून अयोध्यावासियांचा ऋणी आहे, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। विरोधक टीका करतात रावण राज्य आणि रावणाचा धनुष्यबाण घेऊन निघाल, तुम्ही त्या विरोधकांना काय उत्तर द्याल? खरं म्हणजे प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने आम्हाला धनुष्यबाण मिळालाय, मुख्यमंत्री झालो आणि पहिल्यांदा अयोध्येत येतोय, त्याबद्दल खूप समाधान आहे, मनापासून आनंद आहे। रामाची सेना या ठिकाणी आलेली आहे, राम भक्त इथं आलेले आहेत आणि ते स्वागत आले। निर्माण होत आहे साहेब, राम मंदिर निर्माण होत आहे, बाळासाहेबांची आठवण येत असणार। राम मंदिर निर्माण होत आहे, बाळासाहेबांची आठवण येत असणार। स्वप्न मोदी साहेब पूर्ण करतायत, याचा आनंद आहे, याचं समाधान। आपल्या उपमुख्यमंत्री देवेंद्रजी काय सांगाल? अयोध्या फार आनंद आहे, सगळं मन राममय आहे। आपण बघतोय की उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अयोध्येत दाखल झालेले आणि जोरदार प्रतिसाद अयोध्येवासींनी दिलेला पाहायला मिळतो। आपण सबोधोनी पाहिले तर मुंबई ठाण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जो आपल्याला माहोल पाहायला मिळतो तो माहोल आज आपल्याला अयोध्येमध्ये पाहायला मिळतोय। प्रवीण शेट्टी, सौदय जाधव, न्यूज 18 लोकमत, अयोध्या। तर अयोध्या दौऱ्याचं हे नॉनस्टॉप कव्हरेज न्यूज 18 लोकमतवरती आपण बघतोय। जोरदार असं शक्ती प्रदर्शन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून अयोध्येमध्ये करण्यात आलेला आहे आणि अयोध्यावासियांनी सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद दिलेला दिसतोय। संपूर्ण अयोध्या नगरी ही भगवीमय झालेली आहे आणि या अयोध्या नगरीमध्ये ज्या प्रकारे शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांनी आपलं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे ते अभूतपूर्व असं म्हणावं लागेल, कारण आज यानंतर सुद्धा वेगवेगळ्या अशा धार्मिक कार्यक्रमांना सुद्धा उपस्थिती लावली जाणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून शरीयूची आरती, महाआरती सुद्धा रात्री होणार आहे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भेट घेणार आहेत असं कळतंय। या दोघांच्या भेटीकडे सुद्धा सगळ्यांच्याच नजर असणार आहेत, कारण महाराष्ट्राच्या दृष्टीनं अयोध्येमध्ये उभं राहणारं हे प्रभू श्रीरामाचं भव्य असं राम मंदिर हा आस्थेचा विषय आहे। केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातल्या कोट्यवधी राम भक्तांसाठी अतिशय श्रद्धेचं असं असलेलं हे राम मंदिराची उभारणी, ज्याची पाहणी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी काही वेळापूर्वीच केलेली आहे।
प्रभू श्रीरामाचं रामलल्लाचं दर्शन सुद्धा या दोघांनी घेतलेलं आहे आणि एक प्रकारे अयोध्येच्या या रस्त्यांवरून अयोध्या नगरीमधून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं प्रखर हिंदुत्वाची ही भूमिका घेतलेली आहे, एक प्रकारे रणशिंग फुंकलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सगळ्याचे राजकीय पडसाद पुढच्या काळामध्ये उमटताना दिसतील आणि भविष्यामध्ये आक्रमक हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती अधिक जोरकसपणे शिवसेना मांडताना दिसेल। बाळासाहेबांची शिवसेना ज्या प्रकारची आक्रमक भूमिका घेऊन मैदानात उतरायची, हिंदुत्वाची ती आक्रमक भूमिका घेऊन मैदानात उतरायची, अगदी तशाच प्रकारची आक्रमक हिंदुत्वाची भूमिका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना घेताना दिसेल। याचे स्पष्ट संकेत आज अयोध्येतल्या या दौऱ्याच्या नंतर, अयोध्या दौऱ्याच्या नंतर आणि तिथल्या शक्ती प्रदर्शनाच्या नंतर एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत आणि त्यांच्या या संपूर्ण आक्रमक भूमिकेला यापुढे साथ असणार आहे ती म्हणजे